मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, सरकारची खेळी ही सरकारवर उलटताना दिसून येणार आहे. सरकार या भ्रमात आहे की तिचा डाव हा बरोबर आहे, कारण की तिने तेजस्विनी कामतला मारण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि सखी समोर असं दाखवलं की मनस्विनी ही आता या जगात नाहीये. परंतु कानाची हुशारी आणि त्यानंतर सखीच्या आयुष्यात मिळणारं तिच्या वडिलांचं प्रेम या सगळ्याच गोष्टींचा खुलासा हा पुढील काही भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की मित्रांनो, तेजस्विनी कामतला मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतो की मनस्विनीने तेजस्विनीला ज्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न तिने तिथे केलेला असतो त्यामध्ये तेजस्विनी मात्र एका दरीत कोसळते. परंतु आपण पाहतो की जशी ईश्वराची काठी ही लागते परंतु त्याचा आवाज होत नाही आणि तसाच काहीसा धमाका हा सरकारच्या आयुष्यात होणार आहे. कारण सखीच्या आयुष्यामध्ये आता नियतीने जे ठरवलेलं आहे ते धक्कादायक असणार आहे. कारण की मित्रांनो, तेजस्विनी ही पुन्हा एकदा मनस्विनीच्या आयुष्यात येणार आहे आणि तेव्हा मात्र ती जे काही करेल त्यामध्ये सरकार ही चांगली साधरणार आहे. आपला डाव हा बरोबर होता या भ्रमात असणाऱ्या मनस्विनीचा डाव हा तिच्यावर कसा उलटतो हे आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि मालिकेचे लेटेस्ट अपडेट जाणून घ्या. तर पाहूया आपण की पुढच्या भागात काय होणार आहे. आपण पाहतोय की तेजस्विनीच्या म्हणजे सखीच्या आईच्या म्हणण्यानुसार सगळेजण घराबाहेर पडतात, परंतु हर्षदा घरात असते आणि तिची मदत घेऊन सरकार घरात एंट्री करते आणि तेव्हा तिने मोलकरणीचं रूप घेतलेलं असतं. ती घरात आल्यानंतर जेव्हा तेजस्विनीचा जो थरकाप उडतो तो आपण पाहतो, ती खूप जास्त घाबरून जाते कारण की घरात एकतर कोणीच नसतं आणि त्यानंतर ज्या हेतूने आता ही मनस्विनी घरात आलेली आहे आपण पाहतो की तिने मोलकरणीचं रूप धारण करून ती घरात शिरण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर जेव्हा ती घरात एंट्री करते तेव्हा मात्र ती तेजस्विनीला ढकलते. तेव्हा मात्र तेजस्विनी ही हर्षदाला आवाज देत असते परंतु हर्षदा समोर येत नाही आणि तेव्हाच तिचा खेळ सुद्धा तेजस्विनीला समजतो. कारण की ज्या रंगाची साडी ही हर्षदाने तेजस्विनीला घालायला दिलेली असते आता तीच साडी ही सरकार घालणार असते. हे सगळं काय करतेस तू, इथे परत येण्याची हिंमत कशी केलीस, असं बरंच काही तेजस्विनी बोलून दाखवते. परंतु तेव्हा मात्र सरकार म्हणते की तुम्हाला काय वाटलं की ही सरकार अशी सहजच तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. मी इतक्या दिवसाची केलेली मेहनत मी अशी वाया जाऊ देणारी नाहीये. आता तुझा मी खेळ कसा संपवते हे तू पाहाच. तुला असं वाटत असेल की मी तुला जिवंत ठेवून हे सगळं घडून आणलं, परंतु आता मात्र तू जिवंत नसणार आहेस आणि त्यानंतर बघ तुझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये आणि या कामत कुटुंबाचं मी काय करते ते. अशी खुली चेतावणी मात्र आपण पाहतो की सरकार ही तेजस्विनीला देते. तेजस्विनी एकतर खूप घाबरलेली असते. त्यानंतर तिला हर्षदाचा सुद्धा डाव समजलेला असतो की हे सगळं हर्षदाने मुद्दामून घडून आणलं आहे. कारण की तिच्या लक्षात येतं की जेव्हा काना आणि सखीला मी फिरण्यासाठी सांगत होते तेव्हा तिथे हर्षदा होती आणि त्यानंतर स्वतःहून हर्षदाने सगळ्यांना बाहेर जाण्यासाठी सुद्धा सांगितलं. या सगळ्या ट्रॅपमध्ये आता मात्र तेजस्विनी चांगलीच अडकली आहे हे तिला समजतं. जेव्हा सरकारने ती साडी घातलेली असते आपण पाहतो की त्याच रंगाची साडी ही हर्षदाने तिला दिलेली असते आणि तेव्हा सगळं चित्र हे तेजस्विनीच्या समोर स्पष्ट दिसतं. आणि त्यानंतर आपण पाहतो की त्या दोघी जणी सुद्धा घराबाहेर पडतात. ती सरकार मात्र तेजस्विनीला घेऊन घराबाहेर पडते. त्यानंतर मात्र आपण पाहतो की त्यांना माहीत असतं की काना आणि सखी कुठे गेलेले आहेत, कोणत्या ठिकाणावर गेलेले आहेत आणि त्याच ठिकाणावर मात्र सरकार ही तेजस्विनीला घेऊन गेलेली असते. तिथे गेल्यानंतर मात्र सरकार ही तेजस्विनीला खूप जास्त टॉर्चर करते, तिला मारत असते आणि तिला सांगते की आता तुझा शेवट हा संपलेला आहे, तुला मारल्यानंतरच माझा हेतू पूर्ण होऊ शकतो. आणि त्यानंतर मात्र सरकार सांगते की तुला जिवंत सोडून खूप मोठी चूक केली आहे, आता तुला मात्र तुझ्या नवऱ्याकडेच पाठवणं हेच योग्य ठरणार आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की खूप मोठी खेळी ही आता सरकार खेळते आणि तिला माहीत असतं की आता मात्र काना आणि सखी हे तिकडेच आलेले आहेत. त्यानंतर आपण पाहतो की इकडे कान्हा मात्र सखीला मनातली गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु सखी याच भ्रमात असते की आज काही जरी झालं तरी कान्हाच्या मनात जे प्रेम माझ्याबद्दल आहे हे शब्द, जे आय लव्ह यू हे जे शब्द आहेत हे कान्हा मला म्हणणारच आणि मी हे सगळं त्याच्याकडून ऐकून घेणारच आहे. कारण की सखीला पूर्ण विश्वास असतो की कान्हा सुद्धा तिच्यावर प्रेम करतो आणि त्यामुळे तिला असं वाटत असतं की नक्कीच आज कान्हा मला हेच बोलणार आहे.
परंतु आपण पाहतो की कानाला असं वाटत असतं की मला तुझं मन दुखवायचं नाहीये सखी, मला माझी खरी ओळख तुला सांगायची आहे आणि त्यासाठी मी हे सगळं प्लॅन केलंय आणि काही जरी झालं तरी मी हे सांगणारच आहे असं मात्र काना ठरवतो. आणि त्यानंतर आपण पाहतो की सखी मात्र कानाचं मन आणि त्याच्या मनात असलेलं जे प्रेम आहे ते आपण पाहतो की ओठावर आणण्यासाठी सखी एक गेम कानासोबत खेळते. त्यामध्ये काना खूप जास्त घाबरून जातो, कारण की सखी कानाला म्हणते की जा ना गोळावाल्याचे पैसे देऊन ये, आणि तेवढ्यातच सखी गायब होते. कारण की सखीला जाणून घ्यायचं असतं जेव्हा काना मला शोधेल आणि तेव्हा मात्र तो सांगून टाकेल की त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल किती प्रेम आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा ते दिसून येईल. आणि त्याला जर खरंच माझी काळजी वाटत असेल, कारण की मी त्याच्या नजरेसमोर नाहीये हे जेव्हा त्याला कळेल ना, तेव्हा आपोआपच त्याच्या मनातलं प्रेम हे त्याच्या ओठावर दिसून येईल, तो बोलून दाखवेल. आणि तेव्हा मात्र सखी तिथून गायब होते आणि काना मात्र खूप जास्त घाबरतो आणि तो सखी तू कुठे आहेस, सखी सखी म्हणून तो आवाज देत असतो. त्यानंतर मात्र सखी खूप जास्त तिला असं वाटतं की नाही, आता ही वेळ नाहीये, आपण समोर यायला पाहिजे, काना खूप जास्त घाबरलाय आणि आता तू नक्कीच आपल्याला आय लव्ह यू सखी असं म्हणेल. आणि त्यानंतर सखी ही कानासमोर जाते, म्हणते काय कसं वाटत आहे. जेव्हा सखी ही डोळ्यासमोर नव्हती तेव्हा काना महाडिकची तर खूपच विचित्र अवस्था झालेली दिसतीये. किती घाबरलास काना तू, आणि तू असं दाखवतोस की तुझं प्रेम माझ्यावर नाहीये. अरे मला माहितीये तू माझ्यावर प्रेम करतो, आणि हे तू का सांगून टाकत नाही काना महाडिक, कारण की ते सगळं दिसून येतंय मला. असं म्हटल्यानंतर मात्र कानाची चिडचिड होते आणि काना म्हणतो की काय सतत चालू आहे तुझं सखी, कारण की गाडीत बसल्यापासून तुमचं एकच आहे काना महाडिक काना महाडिक, मी नाहीये काना महाडिक, मी नाहीये काना. आणि तेव्हा मात्र आता वेळ आलेली असते की सत्य समोर येण्याची. परंतु मित्रांनो, इकडे मात्र सरकार ही मात्र तेजस्विनीला म्हणत असते की सगळं काही माझं आहे, हे वैभव माझं आहे, मी हे सगळं उभा केलं आहे, हे असं सहजासहजी तुझ्या सखीच्या नावावर कसं होऊ शकेल, अशी स्वप्न तरी तू कशी पाहिलीस. आता मात्र तेजस्विनीला माहीत असतं की ही मनस्विनी काहीही करू शकते आणि तेव्हा ती म्हणते की तू सगळं वैभव घेऊन टाक, मी सगळ्या पेपरवर सह्या करायला तयार आहे, मी सखीला सुद्धा सांगते सगळं काही तुझं असू दे, परंतु आम्हाला मात्र तू असं वेगळं करू नकोस आणि जे काही तुझ्या मनात हे तू चालत आहे त्याला तू दूर ठेव मनस्विनी, असं करू नकोस. आमच्या मायलेकीची इतक्या वर्षानंतर भेट झाली आहे. कारण की तेव्हा मात्र सरकार म्हणत असते की तुला जिवंत ठेवून मी खूप मोठा माझा लॉस करू शकते, कारण की मला सतत असं जाणवत राहील, मला सतत असं वाटत राहील की तू जिवंत आहेस, तू जिवंत आहेस, आणि त्यानंतर पुन्हा माझ्या संकट येऊ शकतं. त्यामुळे नाही, आता मात्र तुला मी जिवंत सोडू शकत नाही, असं म्हणत आपण पाहतो की त्यानंतर मात्र सरकार तिला धक्का देणार असते. परंतु सखीच्या नजरेत मात्र असं दाखवते की जी खाली पडलीये ही मनस्विनी आहे आणि जी तिला वाचव म्हणतीये ही तेजस्विनी आहे. कारण की जेव्हा काना म्हणतो की मी नाहीये काना, आणि तेवढ्यातच सखी म्हणून असा आवाज ही मनस्विनी देते. तिचा तो पूर्ण प्लॅनच असतो आणि ती म्हणत असते सखी तुझ्या मावशीला वाचव, परंतु खाली पडलेली ही तेजस्विनी असते. आता मात्र तेव्हा तिथे आवाज सखीला येतो आणि तिच्या लक्षात येतं हा माझ्या आईचा आवाज आहे, आणि तेव्हा ते दोघेजण सुद्धा धावत तिथे येतात. तेव्हा सखी पाहते तर समोर मनस्विनी आणि तेजस्विनी सुद्धा असतात, परंतु सेम रंगाच्या सेम डिझाईनच्या साड्या त्यांनी घातलेल्या असतात. आणि तेव्हा सखीला काहीच कळत नाही आणि पूर्ण गेटअप हा सरकारने तेजस्विनी कामत सारखाच केलेला असतो आणि त्यामुळे सखी आणि काना हे दोघे जण सुद्धा गोंधळून जातात. परंतु वरती असलेली मनस्विनी म्हणते की अगं तुझ्या मावशीला वाचव, मनस्विनीला वाचव. खरं तर ती तेजस्विनी असते. आणि तेव्हा आपण पाहतो की सखी धावत जाते, काना सुद्धा धावतो आणि तेव्हा सखी म्हणत असते मावशी मावशी म्हणत, परंतु तेवढ्यातच तेजस्विनी ही खाली पडलेली असते. तेजस्विनी दरीत कोसळते. त्यानंतर मात्र मनस्विनी ही असं काहीतरी करते की जेणेकरून काना आणि सखीला खरंच वाटावं की हीच तेजस्विनी कामत आहे. आणि घडलेला प्रकार आता कानासमोर येतो. कानाच्या लक्षात येतं की आता मात्र मी माझी ओळख सांगितली तर सगळा गोंधळ होऊ शकतो. काना सुद्धा गोंधळलेला दिसून येतो. आता मात्र जो काही मनस्विनीचा प्लॅन आहे, सरकारचा प्लॅन आहे, तो सखी आणि कानाला समजू शकेल का, आणि सखी मनस्विनीला ओळखू शकेल का. कारण की आता आपण पाहतो की जे काही सखीने कानाचं ऐकलेलं आहे की मी नाहीये काना महाडिक,
परंतु तो कोण आहे हे मात्र कानाने सांगण्या अगोदरच त्याच्या कानावर मनस्विनीचा आवाज आलेला असतो. तर याबद्दल सखी ही तिच्या आईला म्हणजे खोट्या सरकारला ही ती आता पुन्हा ही गोष्ट जर बोलून तिने दाखवली तर नक्कीच मनस्विनीला सगळं काही समजू शकतं. कारण की कानाच्या वडिलांना मारणारी ही सरकारच होती. आपण पाहतो की मोठा खुलासा हा मालिकेत होताना दिसून येणार आहे. जेव्हा मात्र सरकारला समजेल की ज्या व्यक्तीला तिने मारलं होतं त्याचा मुलगा म्हणजेच हा काना किर्लोस्कर म्हणजे कबीर किर्लोस्कर आहे आणि त्याची आई म्हणजे अपर्णा हीच तिची मैत्रीण म्हणजे सखीच्या आईची मैत्रीण होती. त्यानंतर सखीला काही गोष्टी समजतील का आणि सत्य समजल्यानंतर सखीच्या आयुष्यात आलेलं हे जे वादळ आहे ते मात्र काना थांबवू शकेल का? कारण की पुन्हा आता ही सरकार नव्याने उभा राहणार आहे. जरी तिने मनस्विनीचं अस्तित्व संपवलं आहे हे तिला माहिती आहे, परंतु सगळ्या गोष्टी आपण पाहतो की खूप जास्त फरक हा त्या दोघींमध्ये असतो आणि तो फरक मात्र काना आणि सखी ओळखू शकतील का? तर आता मित्रांनो, हा मालिकेत आलेला खूप मोठा ट्विस्ट मालिकेत पुढे कोणतं वळण घेऊन येतो हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. आपण पाहतो की जेव्हा सखी आणि काना हे बाहेर फिरायला जात असतात तेव्हा मात्र सखीने खूप छान ड्रेस घातलेला असतो आणि तेव्हा तिला असं वाटत असतं की कानाने तिचं कौतुक करावं आणि काना सुद्धा सखीला हॉट म्हणतो आणि त्यानंतर सखी पुन्हा म्हणते की बाहेरचं तापमान आणि माझा हॉटनेस हा तुम्ही हँडल करू शकाल का काना महाडिक? आणि तेव्हाच काना ठरवतो की आज काही जरी झालं तरी मी सत्य सांगणार आहे. परंतु सत्य समोर येण्या अगोदरच आपण पाहतो की सखी समोर खूप मोठं वादळ हे येऊन उभा राहतं. काना मनातील शब्द आज मला बोलून दाखवणारे या आशेवर असणाऱ्या सखीचा भ्रम हा खरा ठरेल का? तिची आशा पूर्ण होईल का? हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता मित्रांनो, लपंडाव या मालिकेचे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला या चॅनलवर लेटेस्ट प्रोमो तसेच लेटेस्ट ट्विस्ट हे पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, माझ्या या नवीन चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा जेणेकरून मी तुम्हाला लेटेस्ट अपडेट देऊ शकेल. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.